नमस्कार प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 19 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। तर आज झालंय असं की शुभमकरांनी तिथे स्कॅन्स दाखवलेत काही ब्रेनचे आणि त्या ब्रेनमध्ये म्हणजे आजीचं ब्रेनचे स्कॅन आहेत आणि त्यांना ब्रेन ट्यूमर झालं आहे। आता ते सगळ्या पोरांना सांगतात की आपल्याला असं असं त्यांचं ऑपरेशन करावं लागेल वगैरे वगैरे। आता त्यांचा मुलगा आलाय, मग शुभमकर त्यांनाही सांगतात की आम्ही तुमच्यापासून काही लपवणार नाही, पण जर ऑपरेशन नाही झालं तर त्यांच्या जीवाला धोका आहे। आता ते घाबरतात आणि रडायला लागतात आणि म्हणतात सर काहीही करा, माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण माझ्या आईला बरं करा हे ऑपरेशन करून। शुभमकर म्हणतात काळजी नका करू, आम्ही लवकरात लवकर हे ऑपरेशन करायचा प्रयत्न करतो। शुभमकरांनी इराला, आरवला आणि बयोला या सगळ्यांना कामं वाटून दिली आहेत। आता हे सगळेजण आलेत त्या आजींच्या खोलीमध्ये। आजी सारखं विठ्ठलाचं भजन करत असतात आणि बयोला त्या तिचं नाव विचारतात, मग ती सांगते माझं नाव बयो आहे। आजी म्हणतात पोरी मला या 4 भिंतीच्या आत नको ग ठेवूस, मला विठ्ठलाच्या दर्शनाला जायचंय, मला विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन डोळे भरून माझ्या सावळ्याला बघायचंय ग, मला इथे नको न ग ठेवू, मला नाही करून घ्यायचे उपचार, मी जर विठ्ठलाला बघितलं नाही तर मला चैन पडणार नाही ग पोरी, मला ने ना माझ्या विठ्ठलाच्या दर्शनाला। यांना फक्त आणि फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली आहे प्रेक्षकांनो। आणि आता बयो त्यांना खूप प्रेमाने समजवते, आजी तुम्ही आता इथे आलायत ना, माझं ऐकायचं, मी तुम्हाला स्वतः ST मध्ये बसवेल पंढरपूरच्या, पण तुम्ही आधी उपचार करून घ्यायचे तुमच्यावर। मग आता या आजी कन्व्हिन्स होतात बयोकडनं आणि त्या म्हणतात हो मी कधी एकदा वारीला जाईल आणि माझ्या विठुरायाचं दर्शन घेईल, असं झालंय मला। बयोने आता BP चेक केलाय त्यांचा। विशाल येतो तिथे आणि विचारतो बयोला काय ग सरस्वती सगळं स्टेबल आहे ना? बयो म्हणते नाही सर, यांचा BP जरा शूट झालाय, आपल्याला आता काय थोडंसं थांबावं लागेल। आता इरा म्हणते पण आपण मेडिसिन देऊन यांचं BP स्टेबल करू शकतो। बयो म्हणते नाही, तसं केलं तर ऐन ऑपरेशनच्या वेळेला प्रॉब्लेम होईल, आपण जरा वाट बघूयात। आता बराच वेळ यांनी वाट बघितली। आता या दुसऱ्या सीनमध्ये आपण बघतोय या आजींना ऑपरेशनसाठी त्यांनी तयार केलंय, पण या आजीचा BP काही स्टेबल होईना। त्या सारख्या म्हणत असतात मला माझ्या विठ्ठलाकडे जायचंय, माझ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मला लागली आहे। पोरी तू मला म्हणाली होतीस ना तू मला नेशील, माझ्या सावळ्याला मला बघायचंय ग, मला त्या पंढरीमध्ये जायचंय, तिथे रिंगणामध्ये मला कीर्तन म्हणायचंय, पावली खेळायची आहे, मला जाऊ द्या ना, मला इथे तुम्ही का ठेवलंय? आणि बरंच काही छान छान बोलतात प्रेक्षकांना त्या आजी। बयोला आता ते सगळं ऐकून फार वाईट वाटत असतं की त्या आजींना काही विठ्ठलाच्या दर्शनाला जाता येईना। आता इकडे सुनील म्हणत असतो मला ना त्या शुभमकरचा बदला घ्यायचा आहे, तो मला सतत सतत मारत असतो बयोच्या अपरोक्ष, नाही मी त्याला सोडणार नाही। गौतमी म्हणते काय करणार आहात तुम्ही, काय करणार आहात त्याला सोडणार नाही म्हणजे, तो खूप मोठा डॉक्टर आहे, तुम्ही काय त्याचं बिघडवणार आहे? सुनील म्हणतो अरे असं कसं, मी काय करतो, मी त्याच्या एखाद्या पेशंटलाच मारून टाकतो आणि सगळा आळ त्याच्यावर घालतो। गौतमी म्हणते असं होणार आहे का खरंच, त्याचा काहीही उपयोग नाही आहे। सुनील म्हणतो अरे मग मी काय करू, मला ना त्याचा बदला घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे। गौतमी म्हणते यापेक्षा तुम्ही तुमच्या पोरीला घेऊन निघा ना इथून। सुनील म्हणतो ते लगेच शक्य नाही आहे ना, पण काही झालं तरी मी शुभमकरांचा बदला घेणार म्हणजे घेणार। आता शुभमकर आणि बयो हे सगळेजण आता बाहेर बोलतायत त्या आजीच्या खोलीच्या बाहेर। बयो म्हणत असते मला असं वाटतंय की त्यांना विठ्ठलाच्या दर्शनाची खूप आस लागली आहे, त्यांचं BP त्यामुळे स्टेबलच होत नाही आहे। इरा म्हणत असते आपण त्यांना मेडिसिन देऊन BP स्टेबल करूयात ना, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे। बयो म्हणते हो, पण मला असं वाटतं की त्यांची इच्छाशक्ती असली ना तर ऑपरेशन व्यवस्थित होईल आणि काही अडचण येणार नाही। आता इरा म्हणते मग काय आपण त्यांना पांडुरंगाच्या दर्शनाला न्यायचं का? एक काम करू ना आपण, डॉक्टर हा व्यवसाय सोडून ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना त्या विठ्ठलाच्या दर्शनाला नेऊयात, हाच उद्योग करायचा आहे ना आपण आता, त्यापेक्षा त्यांना मेडिसिन दिलं तर काय बिघडतं? बयो म्हणते इरा चांगली कल्पना आहे, आपण त्यांना तिथे नाही नेऊ शकत पण विठ्ठलाला तर त्यांच्या दर्शनाला आणू शकतो ना। इरा म्हणते काय बरी आहेस ना तू, जरा काय बोलतेस, तुझं तुला कळतंय का? आता बयोच्या डोक्यामध्ये भन्नाट कल्पना आली आहे आणि ती कल्पना या सगळ्यांना म्हणजे ऑब्विसली इराला सोडून सगळ्यांनाच आवडली आहे। आता विशाल म्हणजे त्यांनी ऐकवली नाही आहे ती कल्पना। आता पुढे बघा तुम्ही की गौतमी आता काहीतरी चेंज करत असते, तेवढ्यात रमाकांत येतो तिथे। गौतमी म्हणते काय हो भाऊजी काय झालं? रमाकांत म्हणतो वहिनीनू जरा बोलायचं होतं मला तुमच्याशी। ते काय ना, आपण जो व्यवसाय बंद केला होता ना एक्सपायरी औषधांचा, तो पुन्हा चालू करूयात। गौतमी म्हणते एकदा जेलमध्ये गेलात तर पोट भरलं नाही का तुमचं? आता तेवढ्यात तिथे तो सुनील आलाय आणि गौतमी त्याला जोरात वसकते आणि म्हणते
माझ्या बेडवर नाही बसायचं आणि न सांगता असं माझ्या खोलीत यायचं नाही. कशाला आलायस तू? सुनील म्हणतो, मी तुम्हाला सांगितलं ना मला बदला घ्यायचा आहे, मला सांगा तुम्ही मी काय करू. गौतमी म्हणते, हे बघ तुझ्या या अशा फालतू प्लॅन्सनी काहीही होणार नाहीये. सुनील म्हणतो, मग काय करू, कसं करून त्याला अडकवू मी? एखादा पेशंट मारतो आणि त्याच्या माथी मारतो ना की त्यानेच मारलंय त्याच्यामुळे झालंय. रमाकांत म्हणतो, वेडा आहेस का रे तू? माझा दादा फार मोठा डॉक्टर आहे. तर आता प्रेक्षकांनो यांचा असंच चर्चा होते काय करायचं काय नाही वगैरे वगैरे. आता गौतमी म्हणते, थांबा जरा मी करते काहीतरी. आता गौतमीने कसलं तरी औषध काढलंय तिच्या कपाटातनं आणि आता त्या सुनीलला देते आणि म्हणते, हे घ्या औषध. हे औषध एखाद्या पेशंटच्या सलाईनमध्ये मिक्स करा म्हणजे कोणाला काही कळणार नाही. शुब्बूमुळे झालंय हे सगळं, असं होईल आणि शुब्बू ट्रॅप होईल असं गौतमीचं म्हणणं आहे. तर सुनीलला ते पटलंय. सुनील म्हणतो, वा वा, या घरामध्ये कोणाला जर अक्कल असेल ना तर ते फक्त आणि फक्त तुम्हालाच आहे. आणि आता तो कौतुक करायला लागतो गौतमीचं आणि ते औषध घेऊन आता हे निघालेत दवाखान्यात. मला वाटलंच होतं प्रेक्षकांनो काहीतरी ड्रामा दाखवतील हे, त्याशिवाय मजा कशी येईल ना बघायला. असो, पण आता यांची तयारी पूर्ण झाली आहे. इरा, ती अंकिता आणि बयो तिघीच्या तिघी पोरी अतिशय गोड दिसताय. बयोने आता तिथेच पंढरी तयार करायची असं ठरवलंय त्या दवाखान्यात, जेणेकरून आजींना विठ्ठलाचं दर्शन होईल आणि आजींचा BP स्टेबल होईल आणि आजींचं ऑपरेशन अगदी व्यवस्थित होईल. आता शुभमकर या तिन्ही पोरींना बघताय आणि म्हणताय, पोरींनो खरंच छान दिसताय. अंकिता म्हणते, आणि मी? शुभमकर म्हणतात, अगं तू पण फार गोड दिसतीयस. आरव कुठे आहे? अंकिता म्हणते, आरव ना खाली सगळी तयारी करतोय. शुभमकर म्हणतात, खरंच ग पोरींनो तुम्ही फार गोड दिसताय. इरा पण खूप गोड दिसते. प्रेक्षकांनो सगळेच कमाल दिसताय. तर शुभमकर म्हणतात, बयो झाली का ग तुझी पुढची तयारी? आता काय करायचं सांग बरं. आणि आता इकडे हा सुनील आणि गौतमी दोघे जण हॉस्पिटलला आलेत. गौतमीला हॉस्पिटलला यायचंच होतं, तिच्या मागे मागे हा आलाय. तर आता प्रेक्षकांनो इथे त्यांनी अतिशय सुंदर असं कीर्तन रंगवलंय आणि या सुनीलची आणि गौतमीची एंट्री दाखवली आहे. बयो, विशाल आणि सगळेच जण तिथे आहेत आणि आता इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय. पण आता पुढे आपण बघणार आहोत, बयो अतिशय सुरेख कीर्तन म्हणत असते आणि त्या कीर्तनाच्या आवाजाने आणि त्या टाळ्यांच्या आवाजाने ह्या आजी तिथे खेचल्या जातात आणि विठ्ठलाचं रूप बघून त्या विठ्ठलाच्या रूपाशी अगदी एकरूप होऊन त्याचं दर्शन घेताय. आता विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून विशाल झालाय. उद्याच्या भागासाठी मी खूप एक्सायटेड आहे. तुम्ही असाल तर प्लीज रिव्ह्यूला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नव्या मालिकेचा रिव्ह्यू आत्ताच दिलाय तो नक्की ऐका. उद्या नवी मालिका नसते त्यामुळे बयो लवकर येईल. धन्यवाद.